नमस्कार मंडळी. डॉक्टर विलासिनी आयुर्केअरच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच आता पावसाळ्यामुळे जे पावसाळ्याचे वेध लागले होते त्यामुळे जरा छान वाटलं असेल. थोड्या बहुत का होईना छान सरी कोसळून झालेल्या आहेत. आणि अशा थंड अशा हवेमध्ये आपल्याला काय खायला सुचतं? चमचमीत पदार्थ. पण मंडळी, हेच पदार्थ काही काही वेळेला आपल्याला अवघड जागेचं दुखणं मात्र उत्पन्न करायला मदत करतात. तर मध्यंतरी माझ्या अशा काही पेशंट्सनी मला याबद्दल काही प्रश्न विचारले होते आणि यासाठीच आज आपल्याला मी एका वेगळ्या डॉक्टरांना भेटवणार आहे. कारण हे डॉक्टर या अवघड जागेचं दुखणं कमी करायला मदत करतात. तर आपण स्वागत करूया डॉक्टर रुपेश राऊत यांचं. डॉक्टर रुपेश राऊत, तुमचं स्वागत आहे. मंडळी, डॉक्टर रुपेश राऊत यांचा एक थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते. त्यांनी BAMS ही डिग्री मुंबईच्या श्रीमती कमलादेवी गौरीदत्त मित्तल पुनर्वसू आयुर्वेद महाविद्यालय येथून घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी येरला मेडिकल ट्रस्ट येथून क्षारसूत्र या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप घेतलेली आहे आणि गेली सुमारे 10 वर्षाहून अधिक काळापासून डॉक्टर हे आयुर्वेदाच्या प्रोक्टोलॉजिस्ट किंवा लेझर प्रोक्टोलॉजिस्ट अशा दोन्ही पद्धतींनी जवळपास 10,000 रुग्णांना तपासून यशस्वी चिकित्सा करून झालेले आहेत. शिवाय डॉक्टरांची या विषयावरती एक विशिष्ट काय म्हणतात ना, अशी स्वतःची स्पेशालिटी आता जनरेट झालेली आहे. त्यामुळे मी विचार केला की माझ्या रुग्णांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला डॉक्टरांसारखीच व्यक्ती असायला हवी. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर ठाण्यात 2 ठिकाणी आणि नवी मुंबईत एका ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण चुकवू नका आणि आपल्या शंकांचं निरसन त्यात किती होतंय हे पण नक्कीच बघूया. तर डॉक्टर, मी तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की आपण अवघड जागेचं दुखणं असं म्हणालोय खरं, पण याला बऱ्याचदा माझे रुग्ण मूळव्याध झालीये किंवा रक्त पडते वगैरे वगैरे सांगतात. तर एक्झॅक्टली मूळव्याध म्हणजे काय, तुम्ही सांगाल का? डॉक्टर, प्रश्न खूप छान आहे. मूळव्याध म्हणजे काय? ऍक्च्युली हा ब्रॉड टर्म आहे. लोक बोलताना बोलतात की मला मूळव्याध झाला वगैरे वगैरे. ऍक्च्युली त्या दोन जागेच्या जागेवरती काही दुखलं, ब्लिडिंग झालं, खा झाली, सू झाली की लोक बोलतात की मला मूळव्याध झालं. पण त्या जागेवरती मूळव्याध सोडून बाकी जे बरेच आजार तिथे होतात, जसं फिशर आहे, फिशुला आहे, गुदभ्रंश आहे. या कार्यक्रमामध्ये मात्र आपण फक्त मूळव्याधाबद्दल बोलणार. मूळव्याध म्हणजे नक्की काय? गुदद्वारातली आंतरत्वचा आतमधल्या रक्तपुंजकात सगळ्यात बाहेर येते आणि बाहेर बलुनिंग सारखं असा फुगवटा निर्माण होतो. त्यालाच आपण मूळव्याध असं बोलू किंवा त्यालाच मूळव्याध असं म्हटलं जातं. तर बेसिकली लोकांनी स्वतःला मूळव्याध झालं हे कधी समजावं किंवा त्यामध्ये कुठलीच लक्षणं असतात तर त्या आजूबाजूच्या जागेवर कुठे सूज आलेली आहे किंवा बसताना त्रास होत आहे, आजूबाजूला खाज झालेली आहे, कधी कधी ब्लिडिंग होत आहे, नाही होत आहे, अशा वेळेला मूळव्याध झाला असं समजावं. आणि अशा वेळेला मात्र लोकांनी डॉक्टरांकडे येऊन योग्य ती तपासणी करून घेणं अपेक्षित आहे. कारण त्या जागेवर बरेचसे आजार होत असल्यामुळे एक्झॅक्टली मूळव्याधच आहे की बाकी इतर कुठले आजार आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. नाही तर ओव्हर द काउंटर काही मेडिसिन घेतले जातात जे मूळव्याधासाठी दिले जातात पण मूळव्याध नसतोच. त्यासाठी डॉक्टरांकडून हे चेक करून घेणं खूप आवश्यक आहे. ओके. पण मला एक सांगाल का की ह्या मूळव्याध होण्याचं मुख्य कारण काय हो? आता जसं तुम्ही सांगितलंच आहे, तिखट चमचमीत खाणं. पावसाळा चालू झालाय, तिखट चमचमीत खायला सुरुवात करणार लोक. त्याबरोबर काही लोकांना तर इथं नेहमीच सवय असते की जास्त तिखट चमचमीत बाहेरचं खाणं. आता होतं काय, हे जेव्हा आपण बाहेरचं तिखट चमचमीत खात राहतो यावेळेला कॉन्स्टिपेशन होतं, पोटाचे आजार होतात आणि कॉन्स्टिपेशन होतं. आणि कॉन्स्टिपेशन हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे मूळव्याध होण्यासाठी. मग ज्या ज्या गोष्टींमुळे कॉन्स्टिपेशन होतं त्या गोष्टींमुळे त्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ काय, आपण जे काही पाणी पितो दररोज ते थोडंफार कमी पिलं, जसं 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे, पण ते कमी घेण्यात आलं की त्याच्यामुळे मूळव्याध होतो. उदाहरणार्थ फायबर्स युक्त डाईट असते. फायबर युक्त जर आपण भाज्या किंवा कडधान्य वगैरे नाही खाल्ले
त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं आणि त्याच्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्याच्यानंतर कंटिन्युअस बसून राहणं, एका जागेवर बसतो. उदाहरणार्थ आपण कंटिन्युअस 8-8 तास काम करणारे लोक आहेत, आयटी मध्ये काम करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव भेटतो, चालणं फिरणं नसतं. त्याच्यामुळे पोटामध्ये अन्नाची जी पुढे ढकलण्याची जी प्रक्रिया असते ती मंदावते. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे मुळव्याध होतं. बऱ्याच वेळा काही आजार असतात, त्या आजारांमध्ये पण कॉन्स्टिपेशन जाणवतं. उदाहरणार्थ प्रामुख्याने आता दिसून येतं ते डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम. ह्या गोष्टींमध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे मुळव्याध कॉन्स्टिपेशनचं प्रमाण जास्त असतं आणि ह्याच्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता जास्त असते. वाढत्या वयाबरोबर बॉडीमध्ये वाताचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं. वात वाढल्यामुळे आतड्यांमध्ये शुष्कता येते. आपली जी चयापचय क्रिया आहे ती स्लो होऊन जाते. मल पुढे ढकलण्याची प्रक्रिया स्लो होते आणि त्याच्यामुळे पण कॉन्स्टिपेशन होतं आणि ह्याच्यामुळे सुद्धा मुळव्याध होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्याच्याबरोबर व्यायामाचा अभाव हा सगळ्यात मोठं कारण आहे आताच्या जनरेशनचं. यंग लोकांमध्ये पण व्यायामाचा अभाव आहे, मोठ्या लोकांमध्ये पण व्यायामाचा अभाव आहे. हे असल्यामुळे कॉन्स्टिपेशन जास्त होतं आणि कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे मुळव्याध होतं. ही बेसिक काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे मुळव्याध जास्तीत जास्त होतो. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे आहे की आपल्या धावत्या जीवनामध्ये आपण काहीही खात राहतो, बाहेरचं जंक फूड खातो, योग्य ते आहार घेत नाही, सात्विक आहार भेटत नाही. त्याच्यामुळे पोटाचे विकार होतात आणि पोटाचे विकार झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन सारखे आजार होतात आणि कॉन्स्टिपेशनमुळे मुळव्याध होतं. बेसिकली म्हणायला गेलं तर काय, लाईफस्टाईल आपण जर मेंटेन नाही केली तर मात्र तुम्हाला मुळव्याध 100% होणार आहे, कारण हा लाईफस्टाईल डिसीजच आहे. अच्छा. याचा अर्थ आपण काय करतोय, डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला पाळतोय की नाही, हे फारच महत्वाचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ही गोष्ट सांगितली. डॉक्टर, माझ्या 2-3 रुग्णांमध्ये मी असं बघितलं की त्यांना मूळव्याध सांगितली म्हणजे लगेच ऑपरेशनच करायला सांगतील अशी भीती असल्यामुळे ते माझ्याकडे त्यांचा आजार काय आहे किंवा त्यांना काय त्रास होतोय ही गोष्टच बोलायला तयार नव्हते. तर याबद्दल जरा तुम्ही मार्गदर्शन कराल का? एकदम डॉक्टर, एकदम बरोबर प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक मुळव्याधीमध्ये ऑपरेशन करायची गरजच असते असं नाहीये. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं निदान आहे. मूळव्याधीमध्ये बरेचसे प्रकार असतात. पहिले दोन सर्वसाधारण प्रकार आंतरमूळव्याध आणि बाह्य मूळव्याध हे दोन पडतात. त्याच्यानंतर ग्रेडिंगनुसार, सायंटिफिक भाषेत ग्रेडिंगनुसार त्याचे 4 ग्रेड्स पडतात. फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड, फोर्थ ग्रेड. आता फर्स्ट ग्रेड म्हणजे काय, ह्याच्यामध्ये फक्त कधी कधी ब्लिडिंग असतं. मोस्ट वेळी सर्वसाधारण लोकांना कळत पण नाही की आपल्याला फर्स्ट डिग्रीचे पाहिजे. त्यामध्ये कधीतरी थोडंसं ब्लिडिंग होतं आणि ते आपोआप थांबून जातं, त्याला काही जास्त करायची गरज पण पडत. सेकंड डिग्रीमध्ये कधी कधी सिग्निफिकंट ब्लिडिंग असतं. गुदद्वाराच्या आजूबाजूला थोडीशी खाज वगैरे असते, पण बाहेर साईडला काही फुगवटा वगैरे नसतो. पण थर्ड डिग्रीमध्ये मात्र याचं थोडंसं प्रमाण वाढतं, ब्लिडिंग वाढतं. टॉयलेट करताना थोडंसं आतमधलं मांस बाहेर आलं का वाटतं, की जे हाताने आपण ढकललं की ते आतमध्ये जातं आपोआप. पण फोर्थ डिग्रीमध्ये मात्र ते बाहेर आलेलं मांस आतमध्ये जातच नाही. जरी आपण मॅन्युअली रिडक्शन केलं म्हणजे ढकललं जरी, तरी पण ते बाहेरच्या साईडला जातं. त्याला फोर्थ डिग्री पाहिजे. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री या 2 डिग्रीमध्ये जर पाईल्स असतील तर ते मात्र आपल्याला मेडिसिननी आणि आपली लाईफस्टाईल सुधारून आपल्याला पूर्णपणे ते बरे करता येतात विदाऊट एनी ऑपरेशन. थोडेसे काही मेडिसिनची गरज लागू शकते जर ब्लिडिंग वगैरे असेल तर. पण मात्र थर्ड डिग्री आणि फोर्थ डिग्री हे पाईल्स असतील तर ह्याला मात्र काहीतरी प्रोसिजर करणं अपेक्षित आहे, किंवा आयुर्वेदामध्ये काही चांगल्या बस्तीज वगैरे दिलेल्या आहेत. काही प्रोसिजर्स आहेत आयुर्वेदामध्ये की ते थर्ड डिग्री आणि फोर्थ डिग्रीसाठी उपयुक्त येतात, जेणेकरून त्याचं ब्लिडिंग कमी होतं, पेशंटला होणारा त्रास कमी होतो. म्हणजे प्रत्येक वेळेला मुलगा झाला की ऑपरेशन केलंच पाहिजे असं नाही. मेडिसिनने सुद्धा पेशंटला बरं वाटतं. म्हणून मला पेशंटला सांगणं हेच असतं की अंगावर सहन करू नका, पटकन डॉक्टरांकडे जावा, निदान करून घ्या एक्झॅक्टली तुम्हाला आहे काय, कुठल्या डिग्रीचे पाहिजे आणि त्याप्रमाणे लवकर चिकित्सा करून घ्या, की जेणेकरून फर्स्ट डिग्रीचं सेकंड डिग्री नको, सेकंड डिग्रीचं थर्ड डिग्री नको, थर्ड डिग्रीचं फोर्थ डिग्री नको. फर्स्ट डिग्री मध्येच आपल्याला तो पूर्णपणे नष्ट करता येतो. ओके, ग्रेट. हे तर खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही. पण मग यासाठी तुम्ही जसं सांगितलं की ठराविक ठिकाणी आपण आयुर्वेदिक उपचार देऊ शकतो आणि बाकी वेळेला जर गरज पडली तर मग ऑपरेटिव्ह प्रोसिजर. पण मग तुम्ही या दृष्टीने आयुर्वेदिक काही उपचार काय केले जातात ह्याची माहिती देऊ शकाल का? म्हणजे जेणेकरून किमान पूर्वकल्पना राहील की ही उपचार पद्धती म्हणजे ऑपरेशनच असतं असं नाही. ओके. आता ह्याच्यामध्ये ही ऑपरेशन व्यतिरिक्त जे औषध दिल्या जातात ते तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्हाला प्रॉपर देतात. पण घरी काही आपण उपाय करू शकतो की जेणेकरून आपल्याला पायस होऊच नाही.
किंवा पायच झाला असेल तर ते सिम्पटम्स कमीत कमी राहावे की आपल्याला डॉक्टरकडे जायची गरज पडू नये. यासाठीचं काय करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की थोडासा व्यायाम, शरीराची हालचाल. जेवल्यानंतर शतपावली जे सांगितलं जातं आपल्याकडे, ते शतपावली करणं खूप महत्वाचं आहे आजच्या काळात. कारण आपण बसून दिवसभर काम करतोय, तर जेवल्यानंतर तरी ऍटलीस्ट 100 पावलं चालणं अपेक्षित आहे. दिवसामधून कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. कारण हे पाणी पिलं जात नाही, कारण आपण कंटिन्यूअस एसी मध्ये काम करतो, आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे पाणी कमी पिलं जातं आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. तर त्यासाठी 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जंक फूड मधून जे आपल्याला फायबर्स भेटत नाही, ते फायबरयुक्त खाणं महत्वाचं आहे. ज्यांच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्यांचा सलाडचा वापर केला पाहिजे जेवणाबरोबर. कारण हे जर फायबर पोटामध्ये गेलं, तर आपलं पोट साफ होण्याची प्रक्रिया मात्र चांगल्यापैकी सुधारते. त्याच्यानंतर माझं घरगुती जर लोकांचं बसून कंटिन्यूअस काम करायचे, तर त्यांच्यासाठी एक सल्ला आहे, की आपल्या मुठीमध्ये मावतील एवढे काळे मनुका घ्यायचे, ते दिवसभर भिजत ठेवायचे. संध्याकाळच्या वेळेला मात्र ते मनुका आणि 2 अंजीर हे खाण्यामध्ये ठेवा, की जेणेकरून दुसऱ्या दिवशी पोट साफ होतं. कॉन्स्टिपेशन नाही झालं तर मुळव्याध पण नाही, फिशर पण नाही, बकांडर पण. त्यातली त्यात जर एखाद्याला पोट साफ होण्याचा जास्तच प्रॉब्लेम असेल, तर घरगुती आपला एक उपाय करू शकतो, की बाबा त्रिफळा चूर्ण असतं, एखादा चमचा घ्यायचं, गरम पाण्याबरोबर संध्याकाळच्या वेळेला घ्यायचं, की जेणेकरून दुसऱ्या दिवशी पोट साफ होईल. जेवणामध्ये मात्र सकस आहार असणं अपेक्षित आहे. फायबरयुक्त खाणं आणि पाण्याचं प्रमाण आणि दिवसामधून चालणं. ऍटलीस्ट 6,000 स्टेप तर दिवसातून चालणं अपेक्षित आहे. जेवल्यानंतर शतपावली करणं अपेक्षित आहे. हे सर्वसाधारण गोष्टी जरी आपण लाईफस्टाईलमध्ये थोड्याफार चेंज केल्या, तरी आपण ह्या मोठ्या आजारांपासून वाचू शकतो. जसं तुम्ही नमूद केलं डॉक्टर, तसं पण प्रत्येकच वेळेला चूर्ण घेऊन नाही ना हो चालणार. मग अशा वेळी आपण जवळच्या डॉक्टरांना भेटण्याची पण तेवढीच गरज आहे ना. हो, बरोबर. हे एकदम परफेक्ट आहे. हे तर मी फक्त घरगुती उपाय सांगितलेले, की जेणेकरून तुमचे थोडेफार सिम्पटम्स कमी होतील. पण ह्याच्यापेक्षाही जास्त काही प्रॉब्लेम असेल, जसं ब्लिडिंग थांबतच नाहीये किंवा जास्त प्रमाणात त्रास होतोय, पेन जास्त होतोय, तर अशा वेळेला मात्र डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून प्रॉपर निदान करून त्याच्यानंतर त्याची चिकित्सा प्रॉपरपणे करणं अपेक्षित आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला डॉक्टर रुपेश राऊत यांच्यासारखे जे वैद्य आहेत, जे आज आयुर्वेदिक प्रोक्टोलॉजिस्ट म्हणून काम करतायत, तर अशा वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा आपल्या या अशा अवघड जागेच्या दुखण्यासाठी जास्त सल्ला घेणं आवश्यक आहे. बरोबर ना सर? येस, बरोबर, परफेक्ट. मग या दृष्टीने सर आपण तुमच्या क्लिनिकचा पत्ता खालती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या रुग्णांना तुमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल, ते तुमच्याशी संपर्क साधून योग्य ती चिकित्सा घेऊ शकतील. तर नक्की, नक्की. येस. आणि डॉक्टर याच्यासाठी आज आपण आलात आणि आमच्यासाठी हा वेळ देऊ केलात. उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि मुख्य म्हणजे की आपण बेसिक गोष्टी घरी कशा काय स्वतःला सांभाळू शकतो हेही अगदी सोप्या भाषेत सांगितलं. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. स्वास्थ्याच्या शोधात मनाला शांतता, निसर्गाच्या गर्भात मिळते नवी चेतना. डॉक्टर विलासिनीज आयुर्केअर दे जीवनाला आधार.